मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न वारंवार परीक्षेत विचारलेले आहेत। तर चला मग चालू करू। पहिला प्रश्न आहे, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? हा प्रश्न मित्रांनो SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारला होता। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर। अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोल्हापूर जिल्ह्याशी जोडतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घाट कोल्हापूर जिल्हा आणि कोकण यास जोडत नाही? ऑप्शन होते अनुस्कुरा, आंबा, फोंडा, कुंभार्ली। कोल्हापूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कुंभार्ली। कुंभार्ली हा घाट कोल्हापूर जिल्हा आणि कोकण यास जोडत नाही, तर अनुस्कुरा, आंबा, फोंडा या तिन्ही घाट कोल्हापूर जिल्हा आणि कोकण यास जोडतात। पुढचा प्रश्न, खिद्रापूर गाव खालील डॅश डॅश साठी प्रसिद्ध आहे? खिद्रापूर गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 प्राचीन शिवमंदिर। खिद्रापूर गाव प्राचीन शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ला ओळखायचा आहे। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व शिवगड, गगनगड, रांगणा हे तिन्ही किल्ले कोल्हापूर जिल्ह्यात आहेत। पुढचा प्रश्न, चांगोली हे ठिकाण डॅश डॅश या कारणासाठी प्रसिद्ध आहे? चांगोली हे ठिकाण कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहेत वारणा नदीवरील धरण, राष्ट्रीय उद्यान 1 व 2 दोन्ही पण, आणि यापैकी नाही। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 दोन्हीही। वारणा नदीवरील धरण आणि राष्ट्रीय उद्यान या कारणांसाठी चांदोली हे ठिकाण प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न, बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पुनीत घोडखिंड किंवा पावनखिंड ही कोणत्या जिल्ह्यात आहे? घोडखिंड किंवा त्यालाच पावनखिंड म्हणतात, ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घोडखिंड आहे। पुढचा प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा कोल्हापूर जिल्ह्यास लागून आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 1 व 2 दोन्हीही। गोवा आणि कर्नाटक। गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांची सीमा कोल्हापूर जिल्ह्यास लागून आहे। पुढचा प्रश्न, आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे? आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 शाहूवाडी। शाहूवाडी तालुक्यातील आहे आंबा हे पर्यटन स्थळ। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही? हा प्रश्न मित्रांनो कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2023 ला विचारला होता। खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही? ऑप्शन आहेत पन्हाळगड, भूदरगड, पारगड आणि लोहगड। तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लोहगड। लोहगड हा कोल्हापूर जिल्ह्यात येत नसून लोहगड हा पुणे जिल्ह्यात येत आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यातील नाही? कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू नाही अशी खेळाडू खालीलपैकी कोण आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 स्मृती मानधना। स्मृती मानधना ही कोल्हापूर जिल्ह्यातील नाही। पुढचा प्रश्न, शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे?
शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न मित्रांनो मुंबई आयुक्तालय पोलीस भरती 2017ला विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यात आहे पन्हाळगड. पुढचा प्रश्न, कोल्हापूर शहरातील साठमारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? साठमारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कुस्ती या खेळासाठी साठमारी हा परिसर प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता जिल्हा समुद्र किनाऱ्यालगत नाही? समुद्र किनाऱ्यालगत नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. कोल्हापूर हा जिल्हा समुद्र किनाऱ्यालगत नाही. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर हे जिल्हे समुद्र किनाऱ्यालगत आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली आहे? ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली आहे? हा प्रश्न मित्रांनो पालघर बॅट्समन पोलीस भरती 2024साठी विचारलेला होता. तर याचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?